तर रामराम मंडळी, विषय आता असा झाला आहे, भयांत्रा झाला आहे खरं तर. सकाळच्या वाजले 6:30. आता मी निघाले साईडच्या दिशेनं. कालच मटेरियल आणून ठेवलं, म्हणजे सकाळ सकाळ दुकान उघडायचे नाही. गारटा कशानं पडला काय कळना, गार लागायला लागले. उन्हाळा एवढा कडक चालू आहे तरी त्यातनं बी गारटा पडला आहे. बघूया आता, जाऊया जरा साईडवर. लवकर पोहोचायचं आपल्याला. लवकर गेलं म्हणजे लवकर कामास तडा होईल. आता जरून तर झाले बऱ्यापैकी. आता फुट लाईटी मला वाटते बोर्डाच्या ताराचे बाकी असतील, तेवढ्याच जरून घेऊ. आणि बाकीचं मग डबी बुडतोच त्यावर. मग पायपिंगला सुरुवात करू आपण. पायपिंगला लई ताप होणार आहे, कारण वर सगळं डॅमेज असल्यामुळे खाली लई त्रास होणार. तुम्हाला गेल्यावर बोलू साईडवर आपण. आता चला जाऊया. भयंत्रास म्हणजे अगदी भयंत्रास. हात बघा, लाल बुंद पडलाय. गारटा एवढा असं पडलाय ना, काय सांगू शकत नाही. अख्खी बोटच्या बोटल लाल झालेत माझी. तर आता पुचले आपण माहीत. तुम्हाला दाखवायचं होतं की हे मेटल बॉक्स असतात जे आपण बोर्डाच्या हातामध्ये कन्सिलला वापरतो पत्र्याचं, ते आपल्याला लागणार होतं. त्यांनी जरा लाईटी वाढवल्या. काय आलो तर त्यांनी जरा लाईटी वाढवल्या. त्या लाईटींसाठी आपण ते 3 मॉडेलचं बॉक्स आणलेलं आहे एक्स्ट्राचं. ते आता बॉक्स घेऊ डबीच्या अपार्टमेंटच्या खाली. आता आपण इथे वाईट तिथनं जाऊ. आता निघू आपण. लवकरच निघालं पाहिजे आपलं, कारण थांबून फायदा नाही. थांबलो तर थांबलो, मग विषय संपला. तर आता साईडवर आपण पाईप घेऊन पोचली. हे बघा आपली साईड समोरची. आज काय पण करून फायनल केली पाहिजे साईड, नाही तर परवडणार नाही आपल्याला. तर विषय असा आहे, आता 30-35 पाईपा घेऊन आम्ही वाईट ना आल्यामुळं आम्हाला काय धरायला जमलं, म्हणजे मोबाईल काढून हे करायला जमलं नाही. आणि इकडे काही रेंज नाही, त्यामुळे मोबाईलचा काही उपयोग बी नाही आता इथे या गावात. पण काय व्हिडिओ तरी केल्या पाहिजे. ते व्हिडिओ करून आपण संध्याकाळी जाऊन एडिटिंग करून सकाळी अपलोडिंग करू शकतो. त्यासाठी तर व्हिडिओ महत्त्वाचे. तर आता मटेरियल घेऊ आणि आता आपलं काम तडाख्यावर चालू करू. कसा काम आज फायनल करणं लय महत्त्वाचं आहे. मग कायला काय झालं पाहिजे. बाबांनी भिजवून सगळं काढलं चकचकीत. हा बघा पाईपांचा माल आणलाय. इकडं आता सगळं खचलंय. सगळं असं बोर्ड बीड लावायचं. फुटलाईटी बिटलाईटी भरपूर डिझाईनिंगने काढले. तसं बघू आता कसं काय होते. केलं तर पाहिजे आपल्याला. त्यासाठी लवकर आपण उरकतं घेऊ. परत आपल्याला संध्याकाळी जरा 5 गणित एका दिवस 99% जावं लागणार. 1% नाही चान्सेस जायचं. तर चला आता उरकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या इकडं आता आपण चाललो आहे घरापाशी. इकडे बॅगा ठेवल्यात आपण. ते बॅगा घेऊ. बॅगा ठेवलेल्या घेतल्या पाहिजेत. टाणा अभी हम शुरुआत करेंगे. लाला आज फोड़ेंगे. आज कटिंग का कुछ काम नहीं. कटिंग का सिर्फ अभी अपने को फुटलाईट कटिंग करणे काय, तर तीच करून घेऊ आपण. लवकरच झाल्या पाहिजेत, कारण लय मोठा विषय. म्हणजे काम कसं आहे तुम्हाला दाखवतो. म्हणजे अरे ही कुत्रं कालपासून माझ्यावर येते. ये इकडे ये. टाणाव जप्त करताकडे भ्याल नाही आता. टाणाव टाणाव टाणाव. डॉगेश भाई आज डॉगेश भाईला आपल्याबरोबर नाही. चल डॉगेश भाई ये इकडे. चल येऊ. डॉगेश भाईला आज इथे कुत्राला खायला लावतो. आज आमच्याबरोबर थांबायचं दिवसभर. काय जायचं नाहीत ना कुठे. हजेरी भेटणार नाही तर तुला, कळलं का. टाणाव. तर डॉगेश भाई आता आपल्याबरोबर जात नसते कुठलं. मागं शिरणार आता दिवसभर ते. तर तुम्हाला सांगायला होतं की ही एक बेडरूम आहे त्यांनी काढलेली, आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे. म्हणजे थोडक्यात त्यांचं 2 BHKचा प्लॅन आहे. पण ह्यांनी मास्टर बेडरूम वगैरे काढले आहे, त्यामुळे बाथरूम वगैरे वाढले त्यांची. हाडे पायातच येते काही. कसा बसलाय बघा डॉगेश भाई. डॉगेश भाई टाणाव टाणाव डॉगेश भाई. तर चला उरकतो घेऊ. डॉगेश भाईवर खेळत बसलं. त्याला काय काम नाही, आपल्याला तर काम आहे. काम केलं पाहिजे लवकरच आणि ढळलं पाहिजे. तर काय माझं आता ग्राइंडरचं काम आहे. 2 रूमचा फक्त फुटलाईट काढायचं, तेवढं झालं. ग्राइंडरचं काम संपलं. ते आता फटाफट आपण काढून घेऊ. बघा तुम्ही आता. ह्या रूममधली माझी फुटलाईट धरून झाली. आज बाबाला पलीकडल्या रूममध्ये आता टेक लावायची जागा आहे का बघू पहिले. तर आता असा विषय झाला आहे. तर आता आपल्याला टेक लागायची जागा गावली, पण तुम्हाला दिसते का नाही काय माहीत नाही. असं मला वाटतं दिसेल. तर आता आपण ह्या बेडरूममध्ये पण फुटलाईट धरून घेऊ पटाकीने. तर फायनल झाडाचं काम आपलं झालं 2 मिनटात. आता आपल्याला बाकीचं काम आहे. फोडले तिथं पायपिंग करायचं. चला आता हॉलमध्ये जाऊ. हॉलमधलं पायपिंगला सुरुवात करू. तर लय मोठा शॉट असतो. दवी सांग समस्या बोल. मांड पडेल.
सांग की समस्या काय लाईट गेली. लाईट गेली गोली एडं मारून लाईट येणार आहे का विषय असा आहे चालू कामात गेलं एक नाही लाईट की लागतं चंद. आता हे बघा किचनचा शॉट आत्ता हे आमच्या लक्षात आला. मी तुम्हाला सांगतो मी आता इथे एक जंक्शन आहे ते आपण वापरू शकतो लाईटला. दुसरा इथे आहे पण ह्या लॉकडाऊनमुळे लाईटला वापरू शकत नाही आपण पण तरी पण बघूया आता कसं काय कस्टमरमध्ये. आणि दुसरी गोष्ट इकडे एक पाईप टाकली पण इकडची पाईप काय त्यांनी म्हणजे व्यवस्थित टाकलीच नाही तुम्हाला मी काल सांगितलं. त्यामुळे शॉर्ट असा आहे की आता तिकडं नाही पण लाईट पडत त्यामुळे एकच लाईट साला रेंज चली गई. अभी रेंज नाही काय लाईट मोठा सीन आहे काय म्हणावं ती तिकडं लाईट गेली मी म्हणतो रेंज गेली. रेंज बी नाही आणि लाईट बी नाही तर मोठं चोंबळा आता आम्ही चाललो रेंजमध्ये जरा वाईज बघतो रील्स बघत बसतो. अहो लय महत्वाचं आहे रील्स नाही तर आयुष्यात करिअरमध्ये काय नाही. रील्स बघितले पाहिजे रोज थोड्या तरी. तर जाऊ आता तिकडे एक दुकानापाशी रेंज आहे इथं जाऊ बसू काहीतरी खावा आणि मस्तमध्ये एन्जॉय करू. चलो आज बी कामाला घोडा कामाला नाही म्हणण्यापेक्षा आपल्या 100ला घोडा लागला आज पेट्रोलला. मोकार काम नाही काय नाही पण मोकार यायला पडा झाला आपला. आता जाऊया महाबळेश्वरच्या दिशेने तिकडे जरा जाऊन थोडं संदीप सरांचं तरी काम होईल. इथे बसून काय फायदा होणार नाही बसलो असतो पण लाईट काय 2-3 वाजेपर्यंत जर नाही आली संध्याकाळी कामच करू वाटायचं नाही मग झोप तर होईल पुढं कामं पडले. काय आता जेवण वगैरे केलं आहे आम्ही आता निघाले पाचगणीला. शॉर्ट त्यांचा लय मोठा आहे पण आता आम्ही निघालो आता वाजले 3 जरा व्हायचं खाल्लं थोडंसं पडलो आणि आता निघालो शायनिंगमध्ये. तर जाऊ एक सेन्सर घ्यायचं सेन्सर पण घेऊ सेन्सर घेतला पाहिजे सेन्सर घेऊ आणि डायरेक्ट आपण वर निघून जाऊ. पाचगणीला एका इथं कशाचं डबी काढायचे गिझर एका घराचं गिझर काढायचे दुसऱ्या घराला बसवतात पण इथं घराला रॉ हाऊस म्हटलं जातं पण आपण घरच म्हणतो. हां विल्लं म्हणतो हां आमच्याकडे तर बाबा घराला रॉ हाऊस नाही तर घर म्हणतो चुत्त्या गेली. ओके तर आपल्याला आता बसवायच्यात काढायच्यात पहिले मग बसवायची भिकाऱ्यापेक्षा घाण होतं रे. आता भिकारी समजायचं आपण चालून जातं एवढे तेवढे. आता बघूया कसं काय होते. तर इकडे तिकडे गेलो 50 किलोमीटर इकडं आलो 50 किलोमीटर 50 नको झाले. तर आता विल्ल्या पुचली आपण विल्ल्या आता आपण पुचली बघूया आता कुठलं गिजर काढायचं आणि काय काढायचं. मला तर काय ह्यातली त्या काढा माहिती खाली गेल्यात कवर गेलं कुठे रे डबी आता जाऊ काढून घेऊ. तर विषय असा झाला आहे हे बघा गिझर ही सगळ्यात टॉपचं म्हणजे मोठं गिझर आहे. इकडं वर बाथरूममध्ये होता तो आता आपण गिझर काढून घेतलेला आहे 35 लिटरचा आहे उचलून. हे बघा सगळं बेकार. तरी कसं वाटतं तुला इकडे महाबळेश्वरमध्ये कामाला येऊन काय नाही म्हणतात गरम वाटतंय का गार वाटतंय गार. चला गेलो बाय शायनिंगमध्ये आता तुझ्या साईडला तरी इथं माझ्या साईडला तरी टाळ्या कसं आहे आयडिया कशी टॉपची. तर कायच आता आम्ही गिझर बाहेर काढला शायनिंगमध्ये आता आम्ही निघाली गिझर घेऊन एवढं डबी वांगाळल्या का गाडी चालत झोपू नको काढू जाऊ दे गाडी झोपू पण गिझर शटकल कुठेतरी पडेल. आता जाऊया डळूया आता आपण गिझर तर घेतलाय मस्तमध्ये उलटं बसलोय शायनिंग हातात जाऊ. तर डेबी बिल्ले आता आपण पोचलोय. तर विषय असा झाला आहे गिझर येऊन पडल्यात बघा इथे गिझर टाकला आहे एक तिकडचं एक असं 3 गिझर आहेत. आता आपल्याला आतमध्ये घेऊन जोडायच्यात तर ती गिझर आता आपल्याला इकडे जोडायच्यात. आणि विषय आता आपण मागल्या वेळेस इथं कॅमेरा जोडलेलं बघा इथं कॅमेऱ्याच्या वरनं केबली गेलेल्या आहेत ह्या पलीकडनं इकडून अशा टोटल आतमध्ये नेल्या सगळ्या केबली. ह्या केबलींचं पेमेंट अजून आम्हाला काय आलं नाही आता त्याला 6 महिने होऊन गेला असतील का आम्हाला. आणि बाकीचं तर आता महत्त्वाचं आहे ती गिझर आपल्याला बसवायचे ती गिझर आपण पहिले ती बसवून घेऊ. 3 गिझरीत फासनर लागणार आणि पॉवर पॉईंट असेल तर पॉवर पॉईंट नाही तर पॉवर पॉईंट काढायला लागणार. ती पहिला आता आपण काढून घेऊ महत्त्वाचं आहे त्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि गिझर बसवून घेणं लय गरजेचं आहे. बघा यो समोर आता गिझर आपण बसवला जस्ट नाव ह्यो पाहिला इथं गॅस गिझर होता. गॅसच्या महागाईमुळं लय मोठा सीन झाला त्यामध्ये आपल्याला काम भेटलं आपल्याला पैसे भेटले विषय संपलं. गॅस मागू दे नाही तर स्वस्त होऊ दे. तर चला तुम्हाला दाखव जरा हे इथं कसं काय. तिकडे एक बेडरूम आहे तिकडे एक बेडरूम आहे आणि इकडे स्विमिंग टँक हे बघा या साईडला स्विमिंग टँक. आणि ह्या स्विमिंग टँकमध्ये आम्ही एकदा पवायचे निर्णय म्हणजे अजून चालला आहे आमचा एकदा विचार करू आपण ह्यात पवायचा आणि 100%च पाहू काय विषयच नाही. तर हे बघा गॅस गिझरचं पाईपलाईन म्हणजे गॅस गिझरचं कसे पहिल्यापासून पाईपलाईन पाहिजे तर माझे ह्यांनी नंतर एक्स्ट्रामध्ये गॅस गिझर बसवला आहे. हे बघा असा गॅस विकत चालून ह्यांना इथे लावायला लागतो. ही पायपिंग इथनं गेली सगळे पायपिंग बिपिंग उन्हाळले आणि मग अशी माझ्याकडून गॅस गिझर उलटा झाला डायरेक्ट गॅस बाहेर यायला लागला म्हणलं आता सीन होती मग डायरेक्ट परत असं सरळ करून ठेवला. गॅस गिझर आता सोडवून ठेवू बाकीच तर चाललं आहे आपलं काय अडचणच नाही. म्हणजे तुम्हाला दाखवलं इथे बसवलं आहे इकडचं लोकेशन दाखवलं कुठं बसवायचं आपलं. तर ही रूम आहे ह्या रूममध्ये हा गिझर आणून ठेवला आपण इथं जो मगाशी आपण त्या विल्ल्यातनं खोलून आणला. आणि आता जो आपलं इथं समोरच्या इथं
इथल्या एरियात बसवावं लागणार आहे आपल्याला. एकदम प्रोफेशनल कामं करतो त्यामुळे आपलं इकडची मोठी मोठी कामं भेटतात. आता इथले AC बी बदलाय आलेत, ही बी बदलून टाकायच्यात. आता विषय असा झाला आहे, पाक मला वाटतं 8 वाजल्यात आणि आम्ही अजून इथंच आहे साईडवर. तरी पण स्विमिंग टँकमध्ये मला आता पोहायची माझी इच्छा झाली. इकडं असं म्हणजे गारच आहे, पण तरी पण पोहू वाटते. काय वाटणार नाही सध्याला तरी. आत्ता असला आपल्या घरी पाहिजे राहू, मजाच येईल. हां तर इकडे सगळं व्ह्यूज आहे म्हणजे काय. आता त्यांच्या विल्ल्याची लाईट चालू आहे, बाकी त्यांची बंद आहे बऱ्यापैकी. तर चालला आता आपला मेंटेनन्स. आत्ताशी काय आमचा 1-1.5 म्हणजे 1 गिझर बसवून झाला. आम्ही तिकडचं 3 खुलून घेऊन आलो. एक बसावला, आता दुसरा बसवायचा. आता दुसरा होईल 5-10 मिनिटात बसवून. त्याला फक्त काय टाकून टाईट करायचं आहे, बाकी काय अडचण नाही. आणि अजून एक तिसरा खाली बसवायचा आहे. चौथा आहे तो गॅस गिझर आहे, तो गॅस खाली बसवा लागणार आपल्याला. इकडं बघा आरसं बिरसं कसं शायनिंगमधलं सगळं. काय आता ही महाबळेश्वर म्हणतात दुबईच आहे दुसरी. हे गिझर आपल्याला इथं आहे जो तो इथं टाकून द्यायचा आहे. तर चला उचलू आणि डायरेक्ट वर नेऊन अडकवू त्याला. ह्या टायमिंगला प्रॉपर मी घरी असतो, पण आज असं झालं आहे टायमिंग बी नाही. इथलं काम तर झालंच पाहिजे. इथलं काम अजून तर काय आमचं झालं नाही. तर केसाचा पाक कुत्रा झाला आहे. तिथलं काम आम्ही सकाळी केलं बऱ्यापैकी. एकच रूम जगली, दुसरी रूम किचन डबी फोडत होता, पण तिथं काय जमलंच नाही. तिथं काय लाईट गेल्यामुळं आम्ही आलो नाश्ता केला तिथनंच. घरी आलो, डबीचा डबा खाल्ला आणि परत इथं आलो. इथं आल्यावर परत भूका लागला, मग भेळ खाल्ली आणि आता बसले. इथलं काम बऱ्यापैकी आता खालचं एक गिझरचं चाललं आहे. बघू आता हे झालं एक अजून एक गॅस गिझरचा एक शॉट आहे, ते पूर्ण करायचं आहे. बघू आता कसं काय होते कसं काय नाही होत. आज तर काय केलंच पाहिजे.